हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे निंबाचं लोणचं बनवत आहे. तर इथे उन्हातील निंबाचं लोणचं आईंनी बनवलेलं आहे. तर ते कसं बनवलं आहे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इथे एक अर्धा किलो निंबू घेतलेले आहे. ते 2 दिवस पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे गरम पाण्यामध्ये आणि एक दिवसाआड त्याचं पाणी बदलवायचं गरम पाणी. त्यानंतर मग 2 दिवसांनी त्याचे निंब व्यवस्थित नरम होऊन जातात. त्यानंतर मग अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून फेकून द्यायच्या आहेत आणि रस राहू द्यायचा आहे. रसाने तर चव येते निंबाच्या लोणच्याला. तर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. तर निंबांच्या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत. त्यातल्या बियाही बाजूला काढून घेतलेल्या आहे. त्यामध्ये नंतर आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या अंदाजे मीठ टाकायचं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मग त्यात मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळं निंबाच्या फोडी मिक्स झाल्या पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडी मोठीच बरणी घ्यायची आहे. तर इथे छोटी बरणी झाली होती. त्यानंतर मग आम्ही परत एक बरणी बदलली आणि मोठ्या बरणीमध्ये टाकले. तर तुम्ही पहिलेच मोठ्या बरणीमध्ये टाकून घ्या. त्यानंतर मग काळा कपडा असा व्यवस्थित बांधून आपल्याला उन्हामध्ये 3 दिवस या बरण्या उन्हामध्ये ठेवायच्या आहेत. आता 3 दिवस इथे झालेले आहेत आणि आपल्या लिंबाला मस्त पाणी सुटलेलं आहे. ते मिठाला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपल्या अंदाजे साखर टाकायची आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही साखर जास्त टाका, कमी खात असाल तर साखर कमी टाका. तर इथे आम्ही साखर 1 वाटी 2 वाटी साखर टाकलेली आहे. आमच्या अंदाजे साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे साखर टाकू शकता. त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण खालपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर परत त्यामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपली बरणी काळ्या कपड्याने बंद करून घ्यायची आहे व्यवस्थित पॅक आणि ती उन्हामध्ये 3-4 दिवस ठेवायची आहे. मग आपलं लोणचं ऑलमोस्ट तयार होतं आणि खायलाही खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा उन्हातलं लोणचं कसं लागतं ते.